महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये बाद झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी हायकोर्टामधील आपली माघार घ्यावी लागली। याचिका मागे घेताय की आम्ही फेटाळून लावू असा दम दिल्यानंतर या प्रकरणामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेण्याची नामुष्की मंत्री उदय सामंत यांच्यावरती उठवलेली आहे। हे प्रकरण नेमकं काय? महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक गेल्या महिन्यामध्ये जाहीर झाली। 2024 ते 2028 या कालासाठी कार्यकारिणी निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे। 21 जुलै 2024 ला ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील असोसिएशनकडून 4 प्रतिनिधींची नावं राज्य असोसिएशनने मागवलेली होती। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनने मंत्री सामंत यांच्यासह सचिन कदम, रवींद्र देसाई, नेत्रा राजी शिर्के यांची नावं निवडणुकीकरता पाठवली। मात्र निर्वाचन अधिकारी दिलीप जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांचं नाव बाद ठरवलं। या विरोधात सामंतांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। तर उदय सामंत यांचा नेमका युक्तिवाद काय होता? तर पीटीआर मध्ये नोंदणीसाठी प्रक्रिया केलेली आहे। 1 वर्षात नोंदणीची कागदपत्र सादर करण्याची मुभा आहे। मयेकर यांच्या निधनानंतर आपल्या नावाचा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे पाठवलाय असं असताना देखील आपल्याला बाद करण्यात आलं असा युक्तिवाद त्यांनी केलेला होता। असा दावा उदय सामंत यांना करण्यात आलेला आहे। नियमानुसार वेळेमध्ये कागदपत्र सादर करणं अपेक्षित आहे असं कोर्टाने स्पष्ट करताच आपली याचिका फेटाळण्याच्या आधी उदय सामंत यांनी हायकोर्टातून माघार घेणं पसंत केलंय। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा